आज आपण सुमारे 4,500 वर्षांपूर्वीच्या एका जगात प्रवेश करणार आहोत. एक असं जग जिथे शहरं अत्याधुनिक आराखड्यानुसार बांधली जात होती. प्रत्येक घरात स्वतःचं स्नानगृह होतं आणि सांडपाण्याची व्यवस्था आजच्या अनेक शहरांनाही लाजवेल अशी होती. आपण बोलतोय सिंधू संस्कृतीबद्दल. बरोबर. आपल्या स्रोतांच्या आधारे आपण या संस्कृतीच्या रचनेचा एक सखोल आढावा घेणार आहोत. म्हणजे त्यांची अविस्मरणीय नगररचना, व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या त्या रहस्यमय मुद्रा. आणि अर्थातच त्यांची मजबूत अर्थव्यवस्था. हो, या 3 पैलूंमधून आपण ही प्राचीन स्मार्ट सिटी कशी काम करत होती हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. पण सुरुवात करण्याआधी ही संस्कृती नेमकी होती तरी काय? कारण खरं तर 20व्या शतकापर्यंत ही संस्कृती जगाला अज्ञातच होती. हो, तोपर्यंत भारताचा इतिहास वैदिक काळापासून सुरू होतो असं मानलं जायचं. मग दयाराम साहानी, R.D. बॅनर्जी यांच्यासारख्या पुरातत्व शास्त्रज्ञांमुळे हडप्पा आणि मोहेंजोदडो ही 2 महाकाय शहरं जगासमोर आली. आणि त्यानंतर भारताचा इतिहासच बदलून गेला. अगदी. कारण आपला इतिहास हजारो वर्ष मागे गेला आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे ही एक पूर्णपणे विकसित झालेली नागरी संस्कृती होती. अर्बन सिव्हिलायझेशन. म्हणजे फक्त वस्ती नव्हती. नाही, एक अत्यंत सुनियोजित, प्रगत आणि शिस्तबद्ध समाज होता. आणि या सगळ्याचा पाया होता त्यांची नगररचना. ठीक आहे, चला तर मग याच पायापासून सुरुवात करूया. मी वाचलंय की त्यांची शहरं एका ग्रिड सिस्टमवर आधारित होती. म्हणजे रस्ते एकमेकांना अगदी काटकोनात छेदत होते. हे ऐकायला खूप आधुनिक वाटतं. ग्रिड सिस्टम हा शब्द अगदी अचूक आहे. आणि गंमत म्हणजे हे फक्त मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित नव्हतं. अच्छा, हो हो, अगदी लहान गल्ल्यासुद्धा ह्याच नियोजनाचा भाग होत्या. यातून आपल्याला त्यांच्या प्रशासकीय क्षमतेची कल्पना येते. ही शहरं म्हणजे आपोआप वाढत गेलेली नव्हती. तर ती आधीच प्लॅन केली होती. अगदी. ती बांधण्याआधी त्याचा संपूर्ण आराखडा तयार केला गेला होता. आणि हे काम कोणीतरी एकटा माणूस नाही, तर एक संपूर्ण व्यवस्था करत होती. मला एक गोष्ट सांगा, ही शहरं बघितल्यावर असं वाटतं की सगळं काही ठरवून केल्यासारखं आहे. म्हणजे घरांची रचना, रस्त्यांची आखणी, यात काही सामाजिक विभागणी होती का? म्हणजे श्रीमंत गरीब किंवा शासक सामान्य नागरिक असे काही वेगवेगळे भाग होते का शहरात? खूप छान प्रश्न आहे. हो, अशी विभागणी स्पष्टपणे दिसते. प्रत्येक मोठं शहर साधारणपणे 2 भागांमध्ये विभागलेलं होतं. 2 भाग. एक होतं उंचवट्यावर बांधलेला दुर्ग किंवा गड, ज्याला सिटिडल म्हणतात, आणि दुसरा होता तुलनेने सखल भागात वसलेला सामान्य नागरिकांचा भाग, लोअर टाउन. अच्छा, म्हणजे एका शहरात 2 शहरं होती असं म्हणता येईल. एका अर्थाने हो, दुर्ग भागात मोठ्या सार्वजनिक इमारती होत्या, जसे की प्रशासकीय भवन, मोठी धान्य कोठारं आणि ते प्रसिद्ध विशाल स्नानगृह. द ग्रेट बाथ. हां, यावरून स्पष्ट होतं की हा शहराचा सत्ता केंद्र होता. इथे शासक वर्ग, पुजारी किंवा महत्वाचे प्रशासक राहत असावेत. आणि सामान्य लोक खालच्या भागात. बरोबर. खालच्या भागात सामान्य लोकांची घरं, दुकानं आणि कारागिरांच्या कार्यशाळा होत्या. या रचनेतून एक स्पष्ट सामाजिक उतरंड दिसून येते. 1 मिनिट, आपण 4,500 वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय आणि तुम्ही म्हणताय की त्यांच्याकडे झाकलेली गटारा होती, जी प्रत्येक घराला जोडलेली होती. हो, नक्कीच. आजच्या काळातही हे अनेक ठिकाणी एक आव्हान आहे. हे त्यांनी कसं शक्य केलं असेल? यामागे कोणती विचारसरणी होती? फक्त स्वच्छता की आरोग्याबद्दलची जागरूकता? दोन्ही. आणि ही त्यांची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट मानली पाहिजे. प्रत्येक घरातून निघणारं सांडपाणी एका लहान नाल्याद्वारे रस्त्याखालच्या मुख्य नाल्याला जोडलेलं होतं. वाव. हे मुख्य नाले विटांनी बांधलेले आणि वरून दगडी शिळांनी झाकलेले होते. त्यात ठराविक अंतरावर सफाईसाठी मॅनहोल सुद्धा होते. अविश्वसनीय. ही केवळ स्वच्छतेची भावना नव्हती, तर सार्वजनिक आरोग्याबद्दलची एक अत्यंत प्रगत समज होती. विचार करा, आजच्या काळातही अनेक शहरांमध्ये उघड्या गटारांची समस्या आहे. खरे. आणि घरांबद्दल काय? ती कशी होती? घरं प्रामुख्याने भाजलेल्या विटांची होती, ज्यामुळे ती मजबूत आणि टिकाऊ बनली. प्रत्येक घरात साधारणपणे एक अंगण, त्याच्या बाजूला खोल्या, एक स्नानगृह आणि अनेक घरांमध्ये स्वतःची विहीर असायची. आणि दार? हो, ती सगळ्यात खास गोष्ट.
घरांची मुख्य दारं आणि खिडक्या मुख्य रस्त्यावर न उघडता आतल्या गल्लीत किंवा अंगणात उघडायची. अरे वा, म्हणजे प्रायव्हसीची किती उत्तम संकल्पना होती. बाहेरच्या रस्त्यावरची धावपळ, धूळ यापासून तुम्ही पूर्णपणे वेगळे. आजच्या ओपन प्लॅन घरांच्या काळात ही प्रायव्हसीची कल्पना किती वेगळी वाटते नाही का? अगदी. आता सार्वजनिक इमारतींकडे पाहूया. मोहेंजोदडोमधले ते विशाल स्नानगृह नाही म्हणून जिप्सम आणि बिटुमेनचा वापर केला होता. बाजूला कपडे बदलण्यासाठी खोल्या होत्या. म्हणजे त्याचा वापर काहीतरी खास कारणांसाठी होत असणार. हो, याचा अर्थ असा होतो की त्यांच्या समाजात सामूहिक शुद्धीकरणाला किंवा धार्मिक विधींना खूप महत्त्व होतं. हे एका संघटित धर्माचं किंवा सामाजिक प्रथेचं प्रतीक आहे. आणि धान्य कोठारं, ती फक्त धान्य साठवण्यासाठी होती की त्याचं काही वेगळं महत्त्व होतं? ती केवळ गोदामं नव्हती. ही भव्य कोठारं राज्याच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा आणि सुनियोजित प्रशासनाचा पुरावा आहेत. म्हणजे कसं? अतिरिक्त धान्याचा साठा करणं, त्याचं व्यवस्थापन करणं आणि कदाचित कराच्या स्वरूपात धान्य गोळा करणं हे सगळं एका स्थिर आणि संघटित समाजाशिवाय शक्य नाही. अच्छा, म्हणजे ही कोठारं म्हणजे त्यांचं स्टेट ट्रेजरी किंवा रिझर्व्ह बँक होती असं म्हणायला हरकत नाही. बरोबर, अगदी तसंच. ही नगररचना आणि धान्य कोठारं एका मजबूत अर्थव्यवस्थेकडे आणि प्रशासनाकडे इशारा करतात. पण एवढा मोठा कारभार, एवढं नियोजन, यासाठी काहीतरी रेकॉर्ड्स, काहीतरी ओळख हवीच. ते हा पुरावा कसा ठेवत होते? इथेच त्या लहान पण अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंची एंट्री होते. त्यांच्या मुद्रा किंवा सील्स. हो, हे फक्त शिक्के नव्हते, तर त्यांच्या व्यापाराचं आणि प्रशासनाचं ओळखपत्र होतं. अच्छा, म्हणजे आजच्या काळातल्या आयडी कार्ड किंवा ट्रेडमार्क सारखं काहीतरी. अगदी तसंच. या मुद्रा प्रामुख्याने स्टिअरटाईट म्हणजे सोपस्टोन नावाच्या मऊ दगडापासून बनवलेल्या होत्या. त्यांचा आकार बहुधा चौरस असे. आणि त्यावर चित्र असायची. बरोबर. एका बाजूला प्राण्याचं चित्र आणि वरच्या बाजूला काहीतरी लिहिलेलं असायचं. मी या मुद्रांची चित्र पाहिली आहेत. त्यावर एक शिंगी बैल म्हणजे युनिकॉर्न खूप वेळा दिसतो. याशिवाय बैल, हत्ती, गेंडा यांचीही चित्र आहेत. या एक शिंगी बैलाचं काय रहस्य आहे? तो इतका महत्वाचा का वाटतो? हे एक मोठं कोडं आहे. हा एकशिंगी प्राणी काल्पनिक असावा. कदाचित तो त्यांच्या एखाद्या देवतेचं प्रतीक असावा किंवा एखाद्या शक्तिशाली घराण्याची निशाणी असेल. पण याचं उत्तर अजून सापडलेलं नाही. नाही. पण या मुद्रांचं खरं रहस्य त्यांच्यावर कोरलेल्या लिपीमध्ये आहे. हो, ती लिपी जी आजही आपल्याला वाचता आलेली नाही. बरोबर. ही एक चित्रलिपी आहे, पिक्चोग्राफिक स्क्रिप्ट. यात मासे, पक्षी, मानवी आकृत्यांसारखी सुमारे 400 वेगवेगळी चिन्ह आहेत. 400? हो. ही लिपी साधारणपणे उजवीकडून डावीकडे लिहिली जायची. पण इतक्या प्रयत्नांनंतरही तिचा अर्थ लावण्यात यश आलेलं नाही. म्हणजे आपल्या हातात त्यांचे हजारो डॉक्युमेंट्स आहेत, पण आपण ते वाचू शकत नाही. हे तर एखाद्या बंद कुलपातल्या लायब्ररीसारखं आहे. आत काय खजिना आहे हे आपल्याला माहीतच नाही. अगदी. आणि यामुळेच आपण त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय जीवनाबद्दल अनेक गोष्टी फक्त अंदाजानेच बोलू शकतो. पण मग या मुद्रांचा वापर कसा व्हायचा हे तरी कळलंय का? हो, ते आपल्याला माहितीये. व्यापारात मालाच्या गाठोड्यावर किंवा भांड्याच्या तोंडावर ओल्या मातीचा लेप लावून त्यावर ही मुद्रा उमटवली जायची. याला सीलिंग म्हणतात. अच्छा. जर मुद्रा शाबूत असेल तर याचा अर्थ माल सुरक्षित आहे आणि त्याच्याशी कोणी छेडछाड केलेली नाही. तसंच यावरून माल कोणाचा आहे हे सुद्धा कळत असे. म्हणजे ही त्या काळातील टॅम्पर प्रूफ पॅकेजिंग आणि ब्रँडिंगची सिस्टम होती. यावरून हे स्पष्ट होतं की त्यांचा व्यापार किती संघटित आणि प्रमाणित होता. अगदी बरोबर. ठीक आहे, म्हणजे या मुद्रांवर काय लिहिलंय हे कळलं नाही तरी त्या वापरल्या जात होत्या हे नक्की. आणि त्या वापरल्या जात होत्या व्यापारासाठी. मग प्रश्न उभा राहतो की एवढा संघटित व्यापार, एवढी मोठी शहरं, ही अर्थव्यवस्था नेमकी चालत कशी होती? त्यांची अर्थव्यवस्था मुख्यत्वे 3 गोष्टींवर आधारित होती: कृषी, उद्योग आणि व्यापार. सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या सुपीक खोऱ्यामुळे शेती हा त्यांचा मुख्य आधार होता. गहू आणि बार्ली ही मुख्य पिकं होती, बरोबर? हो, याशिवाय तीळ, मोहरी, वाटाणा यांचीही लागवड केली जायची. आणि इथेच एक थक्क करणारी गोष्ट येते, कापूस. मी वाचलंय की जगात सर्वात आधी कापसाची शेती आणि त्यापासून कापड बनवण्याचं तंत्रज्ञान सिंधू संस्कृतीने विकसित केलं. म्हणजे फॅशन आणि वस्त्रोद्योगाची जागतिक कहाणी इथे सुरू होते. अगदी बरोबर. ग्रीक लोक सिंधू प्रदेशाला सिंडोन म्हणायचे, जो सिंधू शब्दावरूनच आला आहे आणि त्याचा अर्थ कापूस असा होतो. वाह! शेतीशिवाय त्यांचे उद्योगही खूप प्रगत होते.
विशेषतः मणी बनवणं, मातीची सुंदर भांडी बनवणं आणि धातुकाम. धातुकाम म्हणे, एक मिनिट, लोखंडाचा वापर होता का? नाही, लोखंडाचा शोध अजून लागायचा होता. ते प्रामुख्याने तांबे आणि कांस्य म्हणजे ब्रॉन्झ या धातूंचा वापर करायचे. म्हणूनच या संस्कृतीला कांस्ययुगीन संस्कृती म्हणतात. आणि हे धातू ते कुठून आणायचे? गंमत म्हणजे तांबे ते राजस्थानच्या खाणींमधून आणत आणि कांस्य बनवण्यासाठी लागणारं टीन ते थेट अफगाणिस्तानमधून आयात करत असत. म्हणजे कच्च्या मालासाठी त्यांचं आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क होतं. व्यापाराबद्दल बोलायचं झालं तर तो फक्त शहरांपुरता मर्यादित होता की ते समुद्रापारही जात होते? दोन्ही प्रकारचे व्यापार होते. शहरांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रमाणित वजनं आणि मापं तयार केली होती. हो, ती दगडांची वजनं. बरोबर. ती घनाकृती दगडांची असून ती एका विशिष्ट गुणोत्तर प्रणालीवर म्हणजे बायनरी सिस्टमवर आधारित होती. यामुळे व्यवहारात पारदर्शकता आणि अचूकता राहत असे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार? त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार खूपच प्रभावी होता. तो मेसोपोटोमिया म्हणजे आजचा इराक, ओमान आणि इराणपर्यंत पसरला होता. आणि याचा पुरावा आहे का? हो, सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे मेसोपोटेमियाच्या प्राचीन शिलालेखांमध्ये मेलुहा नावाच्या प्रदेशाचा उल्लेख येतो, जिथून ते सोनं, मौल्यवान खडे आणि इतर वस्तू आयात करत. बहुतेक इतिहासकारांच्या मते मेलुहा म्हणजे सिंधू संस्कृतीचा प्रदेश. म्हणजे 4,500 वर्षांपूर्वी मेड इन इंडिया वस्तू थेट इराकमध्ये विकल्या जात होत्या. हे अविश्वसनीय आहे. हो, आणि हा व्यापार जमिनीच्या आणि समुद्राच्या मार्गाने व्हायचा. गुजरातमधील लोथल हे त्या काळातलं एक अत्यंत महत्वाचं बंदर होतं. तिथे ती गोदी सापडली आहे ना, डॉकयार्ड? अगदी. तिथे उत्खननात जहाजांसाठी एक प्रचंड मोठी गोदी सापडली आहे. विचार करा, त्या काळात त्यांनी भरती ओहोटीचा अभ्यास करून जहाजांना आत बाहेर जाण्यासाठी किती अचूक इंजिनिअरिंग केलं असेल. तर सिंधू संस्कृती म्हणजे केवळ प्राचीन अवशेष नाहीत, ती शिस्त, नियोजन, स्वच्छता आणि व्यापाराचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बरोबर. आजच्या काळात आपण स्मार्ट सिटीबद्दल बोलतो, पण त्याचा पाया, रस्त्यांचं जाळं, सांडपाण्याची व्यवस्था, घरांची रचना, प्रमाणित व्यापार या सगळ्यांची सुरुवात 4,500 वर्षांपूर्वीच झाली होती. म्हणूनच या संस्कृतीला भारतीय नागरीकरणाची पहिली पायरी किंवा फर्स्ट अर्बनायझेशन म्हटलं जातं. तिने एक असा आदर्श निर्माण केला जो आजही तितकाच समर्पक आहे. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. आपण त्यांच्या नगररचनेबद्दल आणि अर्थव्यवस्थेबद्दल बोललो, पण त्यांची लिपी आजही एक गूढ आहे. विचार करा, जर ती लिपी कधी वाचता आली तर त्यांच्या सामाजिक जीवनाबद्दल, त्यांच्या देवतांबद्दल, त्यांच्या कथांबद्दल कोणती नवी दालनं उघडतील. खरंय? पण त्याही पलीकडे एक मोठं कोडं आहे. एवढी मोठी, संघटित आणि श्रीमंत संस्कृती, पण उत्खननात शस्त्र जवळजवळ सापडत नाहीत. खरंच की? म्हणजे त्यांच्याकडे सैन्य नव्हतं? खूप कमी पुरावे आहेत. त्यांच्या समकालीन इजिप्त आणि मेसोपोटेमियाच्या संस्कृतींमध्ये आपल्याला भव्य राजवाडे, राजांच्या कबरी, युद्धाची चित्र आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडतात. पण इथे नाही. इथे नाही. फक्त व्यापार, नियोजन आणि सुव्यवस्था. याचा अर्थ त्यांनी आपली सत्ता तलवारीच्या जोरावर नाही, तर व्यापाराच्या आणि सुव्यवस्थेच्या जोरावर टिकवली असावी. हे खूप वेगळं मॉडेल आहे. हो, त्या काळासाठी हे खूप मोठं आणि वेगळं मॉडेल होतं. कदाचित त्यांची खरी ताकद त्यांच्या सैन्यात नव्हती, तर त्यांच्या अर्थव्यवस्थेत आणि सामाजिक शिस्तीत होती. हे एक असं कोडं आहे जे आपल्याला इतिहासाकडे पाहण्याचं एक नवीन दृष्टिकोन देतं.